नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 संदर्भात जी काही शिपाई आणि पिऊन पदासाठी भरती आली होती, त्याच्या निकालाबाबत बरेच विद्यार्थी प्रश्न करत आहे. यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि जो काही आपल्या चॅनलवर मागच्या भरती संदर्भात निकालाचा व्हिडिओ होता, तो व्हिडिओ पाहून सुद्धा बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत. तरी ते आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, की अजूनपर्यंत निकाल आलेला नाही. ज्यावेळी ऑफिशियलरित्या निकाल जाहीर करण्यात येईल, त्यावेळी आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवू. पण आता मात्र निकालाबाबतची चर्चा सुद्धा आपण यामध्ये करणार आहोत आणि जे काही विद्यार्थ्यांच्या मनात कन्फ्युजन तयार झालंय त्याबद्दल सुद्धा बोलू. पुढची तुमची जी काही प्रोसेस राहील त्याबद्दल सुद्धा चर्चा करूया. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. तर सर्वात पहिले बोलूया, ज्यावर भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या. काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह कमेंट असण्याचं कारण म्हणजे काय, तर या व्हिडिओ आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे. तो कशा संदर्भात आहे? मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल निकाल जाहीर. तर हा व्हिडिओ जो आहे, यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या की निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही आणि तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये कसं सांगताय की निकाल लागला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, हा 3 वर्ष पूर्वीचा आहे. इथे तुम्ही डेट सुद्धा यामध्ये पाहू शकता. 21 सप्टेंबर 2023 रोजीचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे 3 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ असल्या कारणाने त्यावेळी जी काही मागील भरती झाली होती आणि मागील भरतीचा जो निकाल लागलेला होता, त्याच्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली होती. आणि आता बरेच विद्यार्थी हा व्हिडिओ बघताय आणि काय कमेंट करताय की निकाल लागलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही निकालाचं का बोलताय? तर तो जो निकाल आहे किंवा त्यामध्ये व्हिडिओमध्ये जो निकाल दाखवलेला आहे, तो मागील भरतीचा आहे. यामध्ये सिंपल साधा आहे. तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओची डेट दिसत असते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तारीख पाहिली आणि तारीख पाहून ते पुढे गेले. पण काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी फक्त व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ केव्हा अपलोड झालेला आहे त्याची तारीख पाहिलेली नाही. तर तो जो व्हिडिओ आहे तो 21 सप्टेंबर 2023 चा असल्या कारणाने या ठिकाणी ती जी अपडेट आहे ती मागच्या भरती संदर्भात होती. आता राहिला प्रश्न नवीन भरतीचा. नवीन भरतीचा जर आपण विचार केला तर सध्या जे काही लिपिक हे पद आहे, ज्याला आपण क्लर्क असं म्हणत असतो, तर त्याच्या लेखी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. इव्हन कट ऑफ सुद्धा त्यांनी जाहीर केला. जे काही विद्यार्थी या ठिकाणी स्किल टेस्टसाठी पात्र ठरलेले आहेत, त्याबद्दल माहिती सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे स्किल टेस्टची जी काही यादी आहे ती प्रसिद्ध झाली. आता जवळपास विद्यार्थी हे स्किल टेस्टला जाणार आहेत आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी स्किल टेस्टसाठी पात्र ठरले नाहीत, ते डायरेक्ट डिस्क्वालिफाय या भरतीमधून झालेले आपल्याला दिसतात. आता प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे पिऊन संदर्भात, कारण की आपला व्हिडिओ आहे पिऊनचा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जशी की ज्या क्लर्क पदासाठी स्किल टेस्ट होणार आहे, तशीच आपली या ठिकाणी चाचणी सुद्धा होणार आहे. म्हणून आता याच्या पुढे आपला सुद्धा असाच निकाल लागणार आहे. जे विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील त्यांच्या याद्या जाहीर करण्यात येतील आणि जे विद्यार्थी अपात्र ठरतील ते डायरेक्ट या भरतीमधून बाद ठरणार आहेत. म्हणूनच आपल्याला वेट करायचा आहे, तो म्हणजे ऑफिशियल अपडेटचा. तर सुरुवातीला जे काही लिपिकचं पद आहे किंवा क्लर्कचं जे काही स्किल टेस्ट आहे ती होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तुमचा निकाल हा जाहीर केला जाऊ शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर निकाल द्या आणि आम्हाला मोकळं करा. त्याचं कारण म्हणजे काय, की इतर भरतीकडे आपण लक्ष देऊ शकतो. तर ऑफकोर्स या ठिकाणी न्यायालयाने जो काही आपला निकाल आहे तो जाहीर करायला पाहिजे आणि जेवढ्या लवकर न्यायालय जाहीर करेल तेवढ्या लवकर आपली सुटका या भरतीमधून होऊ शकते. जे विद्यार्थी पात्र ठरतील ते पुढच्या तयारीसाठी लागतील आणि जे विद्यार्थी अपात्र ठरतील ते दुसऱ्या भरतीकडे वळतील. पण अजून तरी न्यायालयाने कुठलाही अपडेट किंवा कुठलीही थोडीफार नोटीस पिऊन किंवा शिपाई पदासंदर्भात दिलेली नाही. जशी काही नोटीस प्रसिद्ध होईल तशी आपण आपल्या टेलिग्रामला टाकूच. आणि तुम्हाला जर वारंवार अपडेट पाहायचे असतील किंवा ऑफिशियल अपडेट पाहायचे असतील तर मुंबई उच्च न्यायालयाच्या हायकोर्टाची जी काही वेबसाईट आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही रिक्रुटमेंटमध्ये जाऊन चेक करू शकता. म्हणूनच ऑफिशियल अपडेटवर विश्वास ठेवा. अजूनपर्यंत निकालासंदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही. आज जो काही मी व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत व्हिडिओची डेट तुम्ही पहा, नाही तर मग काय होईल, काही दिवसांनी हा व्हिडिओ काही विद्यार्थी पाहतील आणि निकाल आला असं सुद्धा म्हणतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल अपडेटचा विशेषतः, तर त्यामध्ये तारीख पाहणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी चालतात तारीखवर आणि आपल्यासाठी गरजेची आहे ती म्हणजे तारीख. तर जो मागचा व्हिडिओ होता तुमच्या लक्षात आलं असेल की निकाल लागलेला कशाचा होता, मागील भरतीचा. जी काही नवीन भरती आहे त्याचा निकाल लागलेला नाही. काही मनामध्ये प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या संदर्भात आपण ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, पुढील टप्पे तुमचे काय काय राहणार आहेत, पुढच्या टप्प्यात तुम्हाला काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे, त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओज आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत. तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये न्यायालयाच्या भरतीची काही प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन पाहू शकता. तरी देखील आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 संदर्भात जी काही शिपाई आणि पिऊन पदासाठी भरती आली होती त्याच्या निकालाबाबत बरेच विद्यार्थी प्रश्न करत आहे. यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि जो काही आपल्या चॅनलवर मागच्या भरती संदर्भात निकालाचा व्हिडिओ होता तो व्हिडिओ पाहून सुद्धा बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत. तरी ते आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की अजूनपर्यंत निकाल आलेला नाही. ज्यावेळी ऑफिशियलरित्या निकाल जाहीर करण्यात येईल त्यावेळी आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवू. पण आता मात्र निकालाबाबतची चर्चा सुद्धा आपण यामध्ये करणार आहोत आणि जे काही विद्यार्थ्यांच्या मनात कन्फ्युजन तयार झालंय त्याबद्दल सुद्धा बोलू. पुढची तुमची जी काही प्रोसेस राहील त्याबद्दल सुद्धा चर्चा करूया. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. तर सर्वात पहिले बोलूया ज्यावर भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या. काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह कमेंट असण्याचं कारण म्हणजे काय, तर या व्हिडिओ आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो कशा संदर्भात आहे, मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल निकाल जाहीर. तर हा व्हिडिओ जो आहे यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलाय की निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही आणि तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये कसं सांगताय की निकाल लागला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा 3 वर्ष पूर्वीचा आहे. इथे तुम्ही डेट सुद्धा यामध्ये पाहू शकता. 21 सप्टेंबर 2023 रोजीचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे 3 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ असल्या कारणाने त्यावेळी जी काही मागील भरती झाली होती आणि मागील भरतीचा जो निकाल लागलेला होता त्याच्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली होती. आणि आता बरेच विद्यार्थी हा व्हिडिओ बघताय आणि काय कमेंट करताय की निकाल लागलेला नाही तरी सुद्धा तुम्ही निकालाचं का बोलताय. तर तो जो निकाल आहे किंवा त्यामध्ये व्हिडिओमध्ये जो निकाल दाखवलेला आहे तो मागील भरतीचा आहे. यामध्ये सिंपल साधा आहे. तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओची डेट दिसत असते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तारीख पाहिली आणि तारीख पाहून ते पुढे गेले. पण काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी फक्त व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ केव्हा अपलोड झालेला आहे त्याची तारीख पाहिलेली नाही. तर तो जो व्हिडिओ आहे तो 21 सप्टेंबर 2023चा असल्या कारणाने या ठिकाणी ती जी अपडेट आहे ती मागच्या भरती संदर्भात होती. आता राहिला प्रश्न नवीन भरतीचा. नवीन भरतीचा जर आपण विचार केला तर सध्या जे काही लिपिक हे पद आहे, ज्याला आपण क्लर्क असं म्हणत असतो, तर त्याच्या लेखी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. इव्हन कट ऑफ सुद्धा त्यांनी जाहीर केला. जे काही विद्यार्थी या ठिकाणी स्किल टेस्टसाठी पात्र ठरलेले आहेत त्याबद्दल माहिती सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे स्किल टेस्टची जी काही यादी आहे ती प्रसिद्ध झाली. आता जवळपास विद्यार्थी हे स्किल टेस्टला जाणार आहेत आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी स्किल टेस्टसाठी पात्र ठरले नाहीत ते डायरेक्ट डिस्क्वालिफाय या भरतीमधून झालेले आपल्याला दिसतात. आता प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे पिऊन संदर्भात, कारण की आपला व्हिडिओ आहे पिऊनचा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जशी की ज्या क्लर्क पदासाठी स्किल टेस्ट होणार आहे तशीच आपली या ठिकाणी चाचणी सुद्धा होणार आहे. म्हणून आता याच्या पुढे आपला सुद्धा असाच निकाल लागणार आहे. जे विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील त्यांच्या याद्या जाहीर करण्यात येतील आणि जे विद्यार्थी अपात्र ठरतील ते डायरेक्ट या भरतीमधून बाद ठरणार आहेत. म्हणूनच आपल्याला वेट करायचा आहे तो म्हणजे ऑफिशियल अपडेटचा. तर सुरुवातीला जे काही लिपिकचं पद आहे किंवा क्लर्कचं जे काही स्किल टेस्ट आहे ती होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तुमचा निकाल हा जाहीर केला जाऊ शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर निकाल द्या आणि आम्हाला मोकळं करा. त्याचं कारण म्हणजे काय, की इतर भरतीकडे आपण लक्ष देऊ शकतो. तर ऑफकोर्स या ठिकाणी न्यायालयाने जो काही आपला निकाल आहे तो जाहीर करायला पाहिजे आणि जेवढ्या लवकर न्यायालय जाहीर करेल तेवढ्या लवकर आपली सुटका या भरतीमधून होऊ शकते. जे विद्यार्थी पात्र ठरतील ते पुढच्या तयारीसाठी लागतील आणि जे विद्यार्थी अपात्र ठरतील ते दुसऱ्या भरतीकडे वळतील. पण अजून तरी न्यायालयाने कुठलाही अपडेट किंवा कुठलीही थोडीफार नोटीस पिऊन किंवा शिपाई पदासंदर्भात दिलेली नाही. जशी काही नोटीस प्रसिद्ध होईल तशी आपण आपल्या टेलिग्रामला टाकूच. आणि तुम्हाला जर वारंवार अपडेट पाहायचे असतील किंवा ऑफिशियल अपडेट पाहायचे असतील तर मुंबई उच्च न्यायालयाच्या हायकोर्टाची जी काही वेबसाईट आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही रिक्रुटमेंटमध्ये जाऊन चेक करू शकता. म्हणूनच ऑफिशियल अपडेटवर विश्वास ठेवा. अजूनपर्यंत निकालासंदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही. आज जो काही मी व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत व्हिडिओची डेट तुम्ही पहा, नाही तर मग काय होईल, काही दिवसांनी हा व्हिडिओ काही विद्यार्थी पाहतील आणि निकाल आला असं सुद्धा म्हणतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल अपडेटचा विशेषतः, तर त्यामध्ये तारीख पाहणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी चालतात तारीखवर आणि आपल्यासाठी गरजेची आहे ती म्हणजे तारीख. तर जो मागचा व्हिडिओ होता तुमच्या लक्षात आला असेल की निकाल लागलेला कशाचा होता, मागील भरतीचा. जी काही नवीन भरती आहे त्याचा निकाल लागलेला नाही. काही मनामध्ये प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या संदर्भात आपण ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, पुढील टप्पे तुमचे काय काय राहणार आहेत, पुढच्या टप्प्यात तुम्हाला काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओज आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत. तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये न्यायालयाच्या भरतीची काही प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन पाहू शकता. तरी देखील आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.